समाज की सूरत हाल और अदब का किरदार या विषयावरील राष्ट्रीय साहित्य परिषदेचं उद्घाटन थाटात करण्यात आलं। सोशल महाविद्यालयात 2 दिवसीय इदार ए अदब इस्लामी हिंद महाराष्ट्र यांच्या वतीनं आणि सोशल महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने समाज की सूरत हाल और अदब का किरदार या विषयावर आयोजित राष्ट्रीय साहित्य परिषदेचं उद्घाटन मोठ्या थाटात करण्यात आलं। यावेळी व्यासपीठावर प्राध्यापक बशीर परवाज, डॉक्टर इस्माईल शेख, प्राध्यापक मकबूल अहमद मकबूल, प्रभारी प्राचार्य डॉक्टर इक्बाल तांबोळी, डॉक्टर गुलाम फरीद, डॉक्टर गजनफर इक्बाल, डॉक्टर शफी चोपदार यांची उपस्थिती होती। तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉक्टर सलीम खान हे होते। प्रास्ताविक अहमद मकबूल यांनी केलं। इद्रा ए अबद इस्लामी हिंद महाराष्ट्रतर्फे दरवर्षी 2 साहित्यिकांना पुरस्कार देण्यात येतो। यंदा ज्येष्ठ कवी स्वर्गीय हाफिज मेरठी आणि उर्दूचे ज्येष्ठ विचारवंत स्वर्गीय डॉक्टर अस्मत जावेद यांच्या स्मरणार्थ दिले जाणारे पुरस्कार मुंबईचे कवी डॉक्टर कालिम जिया आणि डॉक्टर गजनफर इक्बाल यांना सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आले। 30,000 रुपये रोख स्मृतिचिन्ह असं पुरस्काराचं स्वरूप होतं। त्यानंतर मचिन अचलपुरी लिखित मदहिते सहाबा रजी या कविता संग्रहाचं प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं। या सत्राचं सूत्रसंचालन गुलाम फरीद आणि आभार डॉक्टर शफी चोपदार यांनी मानले। पहिल्या सत्रात प्रबंध वाचनाचा सियासत आणि माआशियत या विषयावर कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। यामध्ये एकूण 5 लेखकांनी आपले प्रबंध सादर केले। या सत्राचे अध्यक्ष म्हणून मौलाना आझाद नॅशनल उर्दू विद्यापीठ हैदराबादचे डॉक्टर फहीमुद्दीन अहमद हे होते, तर सूत्रसंचालन सुहेल शेख यांनी केलं। यावेळी हैदराबादचे मसीहीउद्दीन अबुनबिल यांनी उर्दू अफसाना और सरमायादारी की मुखालिफत, पुसूदचे खान हुसैन आकिब यांनी उर्दू शायरी और आलमी सियासत, सोलापूरचे डॉक्टर गौस अहमद शेख यांनी उर्दू नावलों में आलमी इस्तेमारियत का अक्स, रत्नागिरीचे डॉक्टर दानिश गनी तर विजयपूरचे डॉक्टर हाजरा परवीन यांनी उर्दू नॉवेल और सरमायादारी की मुखालिफत या विषयावर प्रबंध सादर केले। दुसऱ्या सत्रात प्रबंध वाचनाचा इंसानी हुकूक और मसायल या विषयावर कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। याचे अध्यक्ष म्हणून उदगीरचे प्राध्यापक मकबूल अहमद मकबूल तर सूत्रसंचालन मोहम्मद इसरास यांनी केलं। यामध्ये हैदराबादचे फहीमुद्दीन अहमद यांनी इब्ने सफ़ी के नावलों में इंसानी हुकूक की बाजगश्त, कलबुर्गीचे डॉक्टर गजनफर इक्बाल यांनी उर्दू अफसाना और दलितों के मसायल, जालनाचे डॉक्टर कुरेशी अतीक अहमद यांनी उर्दू शायरी और अकीलियतों के मसायल, बिदरचे मोहम्मद यूसुफ रहीम बिदरी यांनी उर्दू शायरी और फ़िरका परस्ती की हकीकत तर विजयपूरचे डॉक्टर अलीमुल्लाह हुसैनी यांनी उर्दू शायरी में मसावत का दर्स या विषयावर आपले प्रबंध सादर केले। समाजाची सध्याची परिस्थिती बदलण्यासाठी लेखकांनी चांगल्या प्रकारचं लेखन करून परिवर्तन आणावं। आपल्या साहित्यामध्ये समाजामध्ये ज्या ज्या समस्या निर्माण होत आहेत त्यावर आपले प्रबंध सादर करून समाज जागृत करावा आणि समाजाचं परिवर्तन घडवून आणावं असं प्रतिपादन आपल्या अध्यक्षीय भाषणातून डॉक्टर सलीम खान यांनी केलं।